मग काल आता अनेक आज मला पत्रकार भेटायला आले होते, त्यांनी सांगितलं आमच्याशी धक्काबुक्की झाली. आता अनेक गोष्टी या ठिकाणी होतात, मी सगळ्या गोष्टी काही या ठिकाणी सांगणार नाही, पण मला असं वाटतं की या निमित्ताने हा विषय आज महत्त्वाचा आहे आणि यातनं अतिशय वाईट अशा प्रकारची आपली इमेज या ठिकाणी गेली आहे आणि म्हणून निश्चितपणे आपण सगळे लक्ष देऊ. या चर्चेची सुरुवात आव्हाड साहेबांनी केली आणि प्रवीण गायकवाड यांच्या प्रकरणापासून स्टेट स्पॉन्सर्ड टेररिझम आहे अशा प्रकारचं त्यांनी सांगितलं. आता खरं म्हणजे आव्हाड साहेब, पहिली गोष्ट तर अशी आहे की या ठिकाणी ही जी काही घटना घडली ती घटना घडल्यानंतर प्रवीण गायकवाड त्याच्यावर तक्रार द्यायला तयार नव्हते. पोलिसांनी स्वतः पुढाकार घेऊन ही तक्रार नोंदवली, त्याच्यावर कारवाई केली. मूळतः झालेला प्रकार हा नॉन कॉग्निझेबल ऑफेन्समध्ये बसतो किंवा कॉग्निझेबल ऑफेन्स बेलेबल इन पोलीस स्टेशनमध्ये बसतो. तथापि याचं गांभीर्य लक्षात घेऊन त्याच्यामध्ये कडक सूचना दिल्या, कडक कारवाई केली आणि जे काही आरोपी होते त्या आरोपींना त्या ठिकाणी अटक केली. आता या आरोपींनी कधीतरी भाजपमध्ये प्रवेश केला होता. आता मी 100 घटना आणलेल्या आहेत की ज्यामध्ये राष्ट्रवादीचा सदस्य असलेल्या, काँग्रेसचा सदस्य असलेल्या लोकांनी काहीतरी अपराध केलेला आहे, हल्ले केलेले आहेत. याचा अर्थ असा घ्यायचा का की राष्ट्रवादी शरद पवार गटानेच सांगितलं त्यांना अशा प्रकारची कारवाई करायला? असं नाही घेता येत. हा त्यांचा वैयक्तिक त्या ठिकाणचा प्रश्न आहे. त्यांनी त्यांना सांगितलं की तुम्ही आता इतके वर्ष ती संभाजी ब्रिगेड चालते, आता हे नवीनच एक चालू झालेलं आहे, आता संभाजी ब्रिगेड चालते. तर यांचं म्हणणं आहे संभाजी ब्रिगेड का म्हणता, छत्रपती संभाजी ब्रिगेड का म्हणत नाही? आता ह्या गोष्टी मला असं वाटतं की कुठेतरी आपल्याला लक्षात घ्याव्या लागतील. हे जे काही चाललं आहे, आपली मनं जी संकुचित व्हायला लागली आहेत याचाही विचार करावा लागेल. पण मी आपल्याला सांगतो, आम्ही देखील या घटनेचा निषेध केला, आम्हीही या हल्ल्याचा निषेधच केलेला आहे आणि याच्यामध्ये स्टेट स्पॉन्सर्ड टेररिझम वगैरे असं म्हणून याला कुठला तरी वेगळा रंग द्यायचा किंवा याला काहीतरी राज्य स्तरावर झालेला आहे अशा प्रकारे करण्याचा जो तुमचा प्रयत्न आहे तो चुकीचा आहे. घटना चुकीची आहे, त्याच्यावर योग्य ती कारवाई ही खरं म्हणजे या ठिकाणी लावलेली आहे. म्हणजे मी खरं आपल्या लक्षात आणून देतो की आमचे चंद्रकांत दादा सोलापूरमध्ये होते, त्यांच्यावर शाई फेकण्यात आली होती आणि त्यावेळेसही मागणी केली मकोकाला. चंद्रकांत दादांनी सांगितलं मला याच्यामध्ये तक्रार देखील द्यायची नाही. ठीक आहे, त्यावेळेस मग जी काही कारवाई यांच्यावर आली तेवढीच कारवाई त्यावेळेस झाली. आता चंद्रकांत दादा हे काही लहान माणूस नाहीच आहे ना, त्याच्यामुळे मला असं वाटतं की कुठल्याही परिस्थितीमध्ये अशा प्रकारे याला स्टेट स्पॉन्सर्ड टेररिझम वगैरे म्हणणं हे काही योग्य नाही आहे. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.